नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजची व्हिडिओ मी घेऊन आले तुमच्यासाठी फ्रॉक स्टाईल ऑर्गेनायझर. तर चला आपण त्याचं मेजरमेंट पाहूया पहिलं आणि मग त्याची शिलाई पाहूया. तर आता मेजरमेंट सांगते. तर हे बघा, 6.5 गुणिले 5.5 त्याचे हे आपल्याला 2 भाग लागणार आहेत. हे बघा, हा एक भाग आणि हा एक भाग 6.5 गुणिले 5.5. तर इथे क्लिअर दिसत नसेल तर मी मेजरमेंट पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर हे 2 भाग लागणार आहेत आपल्याला. तर हे 2 भाग काढून घेतले, चेक्स करायचे आहेत. आणि हा एक हे तळघेर आहे. ऑर्गेनायझरसाठी जो तळघेर लागणार आहे तर 10 गुणिले 6 इंचाचा तळघेर लागणार आहे. आणि घेर लागणार आहे. तर घेरसाठी अखंड जरी कापड नसेल तर मी हे जोडून घेतलेलं आहे. हे बघा, 36 गुणिले 6चा आपल्याला घेरा लागणार आहे ऑर्गेनायझरसाठी. तर तुमच्याकडे अखंड कापड नसेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने जोडून घेऊ शकता. तर मी हे जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि हे क्रॉस पट्टी लागणार आहे. जेव्हा घेरा जोडेन तेव्हा ही 1.5 इंचाची क्रॉस पट्टी आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही अस्तर वगैरे उरलेलं वापरू शकता. तर मी हे ऑर्गेनायझर उरलेल्या कापडातूनच बनवते. आणि ही 1 इंचाची क्रॉस पट्टी लागणार आहे. तर ही मी जोडून घेतले. एक रनर लागेल. आणि चेनचं मेजर मी हे जोडून झाल्यावर सांगते. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले चेक्स करून घेऊया. तर ह्या एका पिसाचे 2 भाग करायचे आहेत. तर आता इथे गळ्यासाठी मेजरमेंट टाकायचं आहे. तर गळ्यासाठी टाकते 1.25 इंचावर, रुंदी 1.25 इंच आणि उंची सुद्धा 1.25 इंच. तर इथे हे मार्किंग केलंय गळ्यासाठी. तर जसं आपण फ्रॉकचा गळ्याची उंची रुंदी टाकतो त्याचप्रमाणे इथे टाकायची. तर हे ऑर्गेनायझर आहे म्हणून 1.25 इंचाच गळा रुंदी आणि गळा उंची सुद्धा ठेवले. हे फ्रंटसाठी ठेवलंय. तर ह्याचं कटिंग करूयात.
तर हे सेंटर करण्याच्या आधी सुद्धा गळा रुंदी उंची टाकली तरी सुद्धा चालेल. तर हे कट करूयात. तर ह्याचं कटिंग झालेलं आहे. तर आता बॅक साईडचं सुद्धा करूयात. बॅक साईडला गळा खोली द्यायची नाहीये. तर बॅक साईडला थोडंसंच 1/2 इंचाच्या अंतरावरच कटिंग करायचं आहे. तर हे बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे आणि हे फ्रंटचं आहे. तर आता आपण ही जशी फ्रॉकची शोल्डर जोडतो त्याचप्रमाणे ही शोल्डर जोडून घ्यायची. शिलाई करताना डबल शिलाई करा. शोल्डर जोडून झालेली आहे. तर आता ही 3.5 इंचाची 3.5 इंच लांब आणि 1.5 इंच रुंद अशी एक पट्टी काढून घेतली. तर त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. असे फोल्ड केले आणि आता ही शिलाई मारून घ्यायची. तर आता हा बॅक साईड आहे त्याचा सेंटर करायचा आहे. आणि तिथे ही पट्टी अशी जोडून घ्यायची. या पद्धतीने तर हे जोडून झालेलं आहे. तर बाहीकडच्या साईडला जे आपण बाही लावतो त्याच पद्धतीने तसंच 2 इंचावर मार्किंग करते मी दोन्ही साईडला. तर तिथे आता आपण पाइपिंग करून घेऊयात. तर मग अशी क्रॉस पट्टी जोडून ठेवली होती तर तिने आपण पाइपिंग करून घेऊयात. मार्किंग कुठं केलं ते पाहायचं आहे. दुसऱ्या साईडची पण जोडून घेऊया.
तर आता अशी पायपिंग करूयात. दुसऱ्या साईडला सुद्धा पायपिंग करून घेऊयात. खूप एक्स्ट्रा कापड असेल तर कट करायचा आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडचे सुद्धा पायपिंग करून घ्यायचे आहे. तर हे मी आता घातलंय टॉप, त्याच टॉपमधलं कापड उरलेलं होतं. हे जे अंब्रेला शिवून उरलेलं, तर मी माझ्या टॉपला जे कॉम्बिनेशन केलं होतं पायपिंगसाठी तेच ह्या ऑर्गनायझरसाठी करते. तर गळ्याची पायपिंग नंतर करायची आहे. जेव्हा चेन अटॅच करेन ना तेव्हा गळ्याची पायपिंग करून घ्यायची. तर आता हे जोडूयात. तर हे पहा किती सुंदर दिसतंय. तर आता तळघेऱ्याला आपण प्लेट्स टाकूयात. तर हा बघा 36 गुणिले 6 इंचाचा 36 लांबी आणि 6 इंच रुंद. तर याला आपण आता प्लेट्स टाकूया. तर घेरासाठी कापड कमी जास्त असलं तरी चालतं. कमी म्हणजे खूप कमी नाही, अगदी एखादा इंच कमी असेल तर चालेल आणि जास्तही असेल तरी चालेल. जास्त असेल तर त्या प्लेटमध्ये तितक्या जास्त चुन्या पडतात. तर आता छोटे छोटे बारीक प्लेट्स टाकायचे आहेत. तर असे छोटे छोटे प्लेट्स टाकायचे आहेत. जॉईंट येईल त्या जॉईंटवर प्लेट्स टाका, म्हणजे जॉईंट कळणार नाही की जॉईंट आहे. तर हे बघा प्लेट्स टाकून झालेले आहेत. तर खूप सुंदर घेर दिसतोय.
तर आपल्याला आता हा घेर जोडायचा आहे. घेर तयार आहे, प्लेट्स टाकून झालेले आहेत. तर आता आपल्याला जोडायचे आहेत. तर आता आपण घेर जोडून घेऊयात. तर इकडून सुरुवात करायची आहे घेर जोडायला. तर हा घेर मी असा उलट्या साईडने ठेवते, जोडून घेऊया. घेरा जोडून झालेला आहे. तर सुंदर फ्रॉक वाटतोय हा. बघा खूप छान. आता तर आपण आता चेन लावून घेऊया अटॅच करून आणि मग पाइपिंग करूया गळ्याची. आणि घेर थोडासा एक्स्ट्रा झाला असेल तर कट करून टाकायचा आहे. तर माझी पण एक प्लेट जास्त आलेली आहे तर ती कट करते. घेर थोडासा कमी जास्त होऊ शकतो. तर वाटलं जरा जास्त झालंय घेर तर हे जोडताना कट करून टाकायचं आहे. तर ही मी क्रॉस पट्टी काढलेली आहे. तर आपण इथे धागे दोरे निघू नयेत म्हणून आपण इथे अटॅच करून घेऊया. म्हणजे घेरच्या कमरेचा भाग आहे ना, तिथे घेर अटॅच केलाय तिथून. तर कोणत्याही साईडने लावले तरी चालेल. तर मी प्लेट्सच्या बाजूने लावते, जे चुन्या आहेत त्या बाजूने लावते. जे चुन्या फोल्ड होणार नाही. ही लावणं काही गरजेचं नाही आहे, पण मी लावते. मग चेन दाखवते लावून. तर हे आता ह्या साईडला फोल्ड करायचे आहे. आपण पाइपिंग करतो त्याच पद्धतीने हिला फोल्ड करायचं आहे. हे पहा अटॅच झालेले आहे. तर आता आपण चेन लावून घेऊयात. तर माझ्याकडे अखंडच असते, त्यामुळे मी जितकी हवी तितकीच कट करून घेते. तर हे बघा, ही अशी मोजायची आहे आणि इथून खाली थोडंसं लॉक करायचं आहे. त्यामुळे मी एवढीच चेन घेते. तर ह्या चेनचं आता मेजरमेंट सांगते किती लागेल. हा खालचा 1.5-2 इंचाचा 2-2.5 इंचापर्यंत सोडून चेन लावायची आहे. तर हे मोजूयात आपण. तर 8 इंचाची आहे. तर 8 इंचाची चेन. तर आता मी तिथे कट करते.
तर आता हिचे 2 भाग करायचे आहेत. आणि चेन आता नेहमी सांगते त्याचप्रमाणे चेन अशी उलटी ठेवायची आहे. बॅक साईडचा जो भाग असतो चेनचा तो वरती ठेवायचा आहे आणि अटॅच करून घ्यायची आहे. तर चेन अटॅच करताना हा थोडासा भाग मी शिलाई मारत नाही आहे, इतका ठेवून देते. तर तिथे मला आता ते कापड जोडायचं आहे. तर आता ह्या साईडची सुद्धा याच पद्धतीने लावून घ्यायची. या साईडला सुद्धा चेन उलटी ठेवली आहे. दोन्ही साईडचे लावून झालेले आहे. तर आता आपण हे करूयात, रनर टाकून घेऊयात. तर रनर टाकताना खालून टाकायचं आहे, खालच्या साईडने. हे पहा रनर लागलेला आहे. रनर लागलेला आहे आणि आता आपण इथे या साईडला एक पट्टी जोडूयात इथे. तर ही मी पट्टी काढले, 1.5 इंचाची आहे आणि 2 आहेत अशा. तर एक चेनवर ठेवायची आहे आणि एक चेनच्या खालच्या साईडला ठेवायची आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर डबल शिलाई करते. हे पहा, एक्स्ट्राचं कट करायचं. तर चेन आहे त्यामुळे पटकन कट होत नाही. तर आता आपल्याला दाब शिलाई मारून घेऊयात. तर इथे सुद्धा आपण एक पट्टी लावू शकतो आतमध्ये, हे धागे दोरे निघू नयेत म्हणून. तर तिथे लावायची झाली पट्टी तर 1 इंचाची पट्टी घ्यायची, 1 इंच रुंद आणि ह्याच उंचीची जे ऑर्गनायझरची लेंथ आहे, जी चेन लावली ती. तर ही बघा, ही पट्टी अशी चेनवर ठेवते आणि अटॅच करून घेऊया. तर हा मी ऑर्गनायझर उलट केलेला आहे. म्हणजे ही पट्टी लावण्याचं कारण म्हणजे आपण चेन जेव्हा उघडतो तेव्हा धागे
चेनमध्ये अटकत नाहीत. त्या साईडचे अटॅच झालेली आहे पट्टी, तर आता ह्या साईडची लावते. तर चेन ह्या साईडला आहे, तर मी ही पट्टी ठेवते आणि एक शिलाई मारून घेऊया. तर हे पहा, हे ओपन आहे. हे कापड नंतर अटॅच केलं होतं चेनला ना, तर हे बघा, हा घेरासुद्धा आणि हे हा चेनला अटॅच केलेलं हे कापडसुद्धा आणि ती पट्टीसुद्धा एक साथ मी अटॅच करते. तर त्या साईडचं सुद्धा याचप्रमाणे करायचं आहे. तर हे पहा, दोन्ही पट्ट्या अटॅच झालेल्या आहेत. हे पहा, तर आता हिला फोल्ड करून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर दाब शिलाई ह्या साईडने मारायची आहे इकडून. हे बघा, दाब टीप मारायची आहे. उलट्या साईडने नाही जमली तर सरळ साईडने दाब टीप मारून घ्या. दोन्ही साईडने जमते, रनर टाकल्यामुळे थोडंसं अवघड होतं. हे बघा, एक साईड मारून झालेली आहे. ही बघा, तर मी साईडनेच मारले टीप, जेणेकरून हे सुद्धा कापड फोल्ड होईल ह्या हिशोबाने मारले. तर त्याचप्रमाणे ह्या साईडची मारायची आहे. तर हिला सुद्धा मी इथून सुरुवात करते. टीप मारताना खालचं कापड फोल्ड होतंय की नाही ते बघायचं आहे, नाहीतर असं बाहेरच राहील असं. तर आपण असं हाताने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे पहा, चेन लागलेली आहे, व्यवस्थित अटॅच झालेलं आहे. हे एक्स्ट्राचं कापड असेल तर कट करून टाकायचं आहे. तर आता ही सुद्धा एक्स्ट्राची चेन वगैरे आहे ती कट करायची आहे. तर हे पहा, किती सुंदर दिसते, असा फ्रॉकच वाटतोय तो. तर आता आपण हे लावूया, गळ्याची पट्टी लावून घेऊया. तर ही मगाशी क्रॉस पट्टी दाखवली होती ती. तर क्रॉस पट्ट्यांसाठी तुम्ही अस्तर वगैरे उरलं सुकलेलं, मी हे उरलेलंच यूज करते. तर ही बघा,
पट्टी अटॅच करताना मी थोडीशी एक्स्ट्रा ठेवते, ही इथे फोल्ड करते, हे बघ इथे फोल्ड करते आणि अटॅच करायला सुरुवात करते. जसं आपण ब्लाऊजला वगैरे लावतो त्याच पद्धतीने क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. तर आता इथे चेन, थोडीशी चेन येते शिलाई, त्यामुळे सावकाश शिलाई मारायची आहे. तर मोठ्या भागाला पटापट जोडता येते. हे एकदम नाजूक आहे, त्यामुळे गळा एकदम छोटा आहे, तर सावकाश जोडायला लागतं. तर एक्स्ट्राची मी फोल्ड करण्यापुरतं ठेवून एक्स्ट्राची कट करते आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करते. तर इथे ही एक्स्ट्राची आणि ही अशी फोल्ड करते. तर आता खूप जास्तीचं कापड असेल तर कट करून टाका, म्हणजे पायपिंग छान येईल. पायपिंगची म्हणजे गोलाई एकसारखी. तर ही पहा, तर ही पट्टी अटॅच झालेली आहे. तर आता मी पायपिंग करते. तर पायपिंग जशी ब्लाऊजला आपण पायपिंग करतो त्याच पद्धतीने करायची आहे. ती थोडीशी जाडी झाली तरी चालते, थोडीशी मोठी पायपिंग झाली ना तरी सुद्धा चालते. तर हे पण पायपिंग झालेली आहे. तर आता रनर वरती खेचला तरी चालेल. हे पहा, तर आता निघणार नाही रनर. आणि रनर टाकताना खालच्या साईडनेच टाकायचं आहे, लक्षात ठेवा. हे पहा, खालच्या साईडनेच टाकायचं आहे घेराच्या. तर किती सुंदर लुक आलेला आहे. तर आता आपण ह्याला घेरा जोडून घेऊयात. तर हा तळघेर आहे. तर ह्याला फोल्ड करायचं आहे मध्ये सेंटरला. तर ह्याला सेंटरला फोल्ड केलेलं आहे. हे पहा, तर मी आता असं ठेवते म्हणजे तुम्हाला क्लिअर कळत असेल. तर इथे 3.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे स्केल, हे बघा 3.25 इंचावर मार्किंग करते, 3.25. आणि हा असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे इथं मार्किंग केलं होतं आणि हा असा शेप द्यायचा आहे. तर आता ह्याचं कटिंग करूया. हा तळघेर आहे. तर आता आपण हा घेरा जोडून घेऊया तळघेराला. तर आता ह्याचा सेंटर करूया. तर जिथे सेंटर करते तिथे कट मारते आणि हे बघा इथे सुद्धा सेंटर करूयात.
तर इथे सुद्धा कट मारूयात. तर आता आपण इथून घेरा जोडायला सुरुवात करूयात. तर हा सेप दिलेला भाग आहे तो फ्रंटला लावायचा आहे, म्हणजे इथे. तर आता मी हा उलटा करते घेर आणि हे असं ठेवते. जो हा सेप दिलेला आहे तो फ्रंटला लावायचा आहे. तर इथून मी सुरुवात करते. तर हे सुरुवात करताना थोड्या थोड्या प्लेट सुद्धा टाकायचे आहेत. हे पहा. तर ह्या प्लेट आहेत ना, त्या तशाच इकडे टाकत जायचं आहे, या कॉर्नरपर्यंत, जिथे आपण सेप दिला होता ना तिथपर्यंत. तर आता सुरुवात इथूनच करते मी. शिलाईमध्ये खूप सारं कापड घ्यायचं नाही आहे, पाव इंचाचंच घ्यायचं आहे आणि अशा प्लेट टाकत जायचं आहे. तर इथे चौकोन येतो, चौकोनाचा सेप येतो. तर थोडासा गोलाकार येईल तिथे अटॅच करताना. वाटलं तर तुम्ही टाचणी लावून घ्या. कॉर्नरच्या तिथे थोडंसं फोल्ड होतं कापड. तर आता इथे बॅक साईडला काही प्लेट टाकायच्या नाही आहेत, स्ट्रेटच जोडायचं आहे. तर इथे सुद्धा कॉर्नर येतो. तर आता इथे हा फ्रंटला आलोय आपण. तर आता इथे प्लेट टाकायच्या आहेत. म्हणजे आधी अंदाज घ्यायचा किती बसतील, 3, 4, 5 त्याप्रमाणे प्लेट्स टाकायच्या. नाहीतर मग कापड कमी पुरेल. तुम्ही इथूनच स्टार्ट केले प्लेट्स तर कापड कमी पडू शकतं घेराला, तळ घेराला. त्यामुळे तळघेर जोडला गेलेला आहे. हे पहा, ही बॅक साईड आहे हे पकडण्यासाठी. आणि हे बघा, तर खूप असा सुंदरसा लुक आलेला आहे. हे पहा. तर आता आपण इथे मी पट्टी काढली होती 1.5 इंचाची क्रॉस पट्टी, ही पहा जोडून मगाशी दाखवली होती. तर आता आपण ती अटॅच करूया घेराला.
तर बॅक साईडने मी क्रॉस पट्टी जॉईंट करते। पट्टी खाली ठेवली आणि हा घेरा वरती ठेवलाय, तळघेर। स्ट्रेट सुद्धा चालते, स्ट्रेट पट्टी सुद्धा चालेल। तर घेर लावून आलेला आहे, तर ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे। ही मी थोडीशी ठेवली होती अर्धा इंचाची, तिला शिलाई केली नव्हती, ती अशी फोल्ड करायची आहे। ही खालची पट्टी अशी वरती घ्यायची आहे आणि हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि पुन्हा शिलाई करून घ्यायची आहे। तर ही पहा, ही अटॅच झालेली आहे। एक्स्ट्राचं काय असेल ते कट करायचं आहे, कॉर्नरला कट मारायचा आहे। तर हे पहा, हे आता फोल्ड करायचं आहे। हे पहा, तर आता सुद्धा सुरुवात करताना इकडूनच करूयात, कुठूनही केले चालेल। फ्रंटने बॅकने कुठूनही केली चालेल। चला फ्रंटने करूया। तर हे पहा, हे हिला आपण आता फोल्ड करायची आहे। तर मी थोडीशी फोल्ड करते आणि शिलाई मारून घेते। ही बघा, तर आता धागा मॅचिंग हवा होता, पण मी आता बदलत नाहीये। तर कॉर्नरला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे। म्हणजे आपण शिलाई मारत गेलो की आपोआप ते फोल्ड होत जातं। जितकं आपण व्यवस्थित करू तितकी छान फिनिशिंग येते, त्यामुळे सावकाश आणि कॉर्नरला जरा फोल्ड करायचं आहे व्यवस्थित। तर आता आपण फ्रंट पर्यंत आलेलो आहोत। तर हे पहा, आपलं ऑर्गेनायझर सुंदरसं रेडी आहे। तर मी आता पूर्ण तुम्हाला त्याची फिनिशिंग दाखवते। हे पहा, तर ओपन करून सुद्धा दाखवते। हे तर हे उरलेल्याच कापडातलं आहे। तर उरलेल्या कापडापासून सुद्धा छान छान ऑर्गेनायझर पर्सेस बनवता येतात। तर असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे। हे पहा, तर आतून सुद्धा त्याची फिनिशिंग दाखवते। हे पहा, किती सुंदर आलेला आहे लुक त्याचा। तर हे पहा, सुंदरसे आपलं ऑर्गेनायझर तयार आहे। आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमच्या कमेंटनुसार मी ज्या व्हिडिओ घेऊन येते तर तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्या कमेंटचं उत्तर म्हणून मी जी व्हिडिओ घेऊन येईन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळेल आणि व्हिडिओही तुमच्यापर्यंत पोचेल। तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।